गेला रामभाऊ. वडा गरम भजी गरम दहाला दोन आहेत. वडा गरम भजी गरम दहाला एक, पाचला तीन. वडा गरम भजी गरम वास येतोय वडापावचा. वडा गरम भजी गरम इकडं वडा गरम भजी गरम दहाला एक आहे, पाचला तीन. ए कितीला रे वडापाव? पाचला दोन, दहाला एक आहे. दे, एक दे, दोन दे, लय भूक लागली. पैसे दर. वडा गरम भजी गरम वडा गरम भजी गरम वडा गरम भजी गरम इकडं पाचला एक, दहाला दोन. चवदार लागतोय बरं का, भूक लागली होती. वडा गरम भजी गरम वडा गरम भजी गरम दहाला एक आहे, पाचला तीन आहे, दहाला. कुठला रे वडापाव? इकडचा तेल आमचं आहे. दहाला एक आहे. लय चवदार लागतोय बरं का. वडा गरम भजी गरम लय भूक लागली बघ, लय चवदार झालाय. कुठे मला ओळख होऊन तुझी? अरे लय भारी, बघ ना ये. वडा गरम भजी गरम ए कुठला आहे वडापावाला? मला नेहमी लागतो वडापाव. वडापाव गरम भजी गरम वडापाव केलं ह्या माणसाने. माणूस आहे का राक्षस आहे? भाऊ, भाऊ, त्या अन्नाच्या डोक्यावर खून सवार आहे भाऊ. मला तुला बी वाटते भाऊ. घाबरू नको का ना भाऊ, तुमच्यातली शक्ती बाहेर काढा की. कुठे ह्या देव रामभाऊ? भाऊ तुम्ही म्हणजे जगिरा चाणक्य म्हटला भाऊ. गणा अरे जगिरा म्हणू नको मला. गोळी लागली तर जगिरा बी मरतो. त्या जगिराला बी असाच मारला होता का फौजीने टाळून मारला होता? मला वाटतं तुम्हाला तसंच मारायचं. गणा म्हणून जर दिसला ना मी म्हणणार आहे आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गाव झाला पुरा करत 5 एकर केली. त्याची शिबी आवडते. राहिला 5 एकर फुकेल नादच पुरा करेल. दगडाने हाणायचं आता लय झाले. बंदूक झाडाला ती दगडी बघितल्या. गणा भाऊ नसतान म्हणा आता बायचा भाऊ आता नदी आली की आता तर जायचं. गणा एक काम कर, तू कडकडे पळ, जीव वाचव. मी नदी पार करून जीव वाचवतो. गणा जगडू वाचलो तर परत भेटू. गणा एक काम कर, लग्न करून घे दरम्यानच्या काळात एक वारस निर्माण कर आणि त्याचं नाव ठेवू रॅम्बो. रॅम्बो भाऊ भाऊ मी आपली वाईट वेळ आपल्याला असं वाटलं नव्हतं भाऊ. गणा तुझा जागा ना. अरे आलं ते भाऊ, जगडू वाचवतो उद्या भेटू भाऊ. थांब. अण्णा अरे गोळ्या जोडतोय बाई. अण्णा निकीच्या कोकाकडे बघा. अण्णा ते काय खोट्या गोळ्यात का ना? मेलं का पलीकडे गेलं? रामभाऊ मेलं वाटतं माझ्या गोळी. मी आज सगळ्यांना सांगितलं संध्याकाळी मला कुठलंही काम सांगायचं नाही, गावगाडा अजिबात नाही. आज मी बायकोसाठी वेळ दिलाय ना, मी मंदिरात जाणार आहे. तुझ्या शब्दाच्या पुढे आहे का मी? नाही, आज ऐकलं तुम्ही माझं की आज बाबा पूर्ण वेळ दिलाय तुम्ही, दिवसभर तर दिलाय. अजून काही सांगू शकत नाही पण दिलाय. आला माझ्या बरोबर मंदिरात तुम्ही. किती प्रसन्न वाटतं का नाही मंदिराच्या इथं आल्यानंतर? मग काय छान आहे. काय गावचं टेन्शन नाही, काय नाही. हम्म. झालं का नाही एकदाचं दर्शन? हो मी म्हणलं होतं ना मी दुसरं काहीच काम बघणार आहे संध्याकाळी. दिला दिला आज टाइम दिला. ते म्हणून रामभाऊला कळलं मला खालाच करून टाकायला राहतो. अरे बाळासाहेब त्यांचं कुणी ठेवीतच नाही आज. इथं कुठं बघू राहा. चला तुमच्या घरी सोडतो बाबा. हाताने व्हायचा काय गाडी मला काय माहिती राहू इतकं वाय बरं होता म्हणून म्हणलं शांत करायसाठी द्यावं. कोटर बाबा या भाऊ काकी रुसली रुसवा काढा की जरा. हसणार कधी बोलणार कधी माझ्या संग लाडी गोडी लावणार कधी. रागवायचं पण तुम्ही आणि रुसवा पण तुम्हीच काढायचा. हा आपलं कामच असतं. रामभाऊचा वरवर राग जरी असला तर आतून लय प्रेम आहे. तुफान आहे रामभाऊ म्हणजे प्रेमाचं तुफान. पण अण्णांना कशाला एवढं बोलायचं तुम्ही? काय तू बी एवढं तेवढं अण्णांनी तरी कशाला बोलायचं नवरा बायकोच्या पण ते रोज येतात का आपल्याकडं? काय बरोबर आहे तुझं, काय तू तर एवढे रुसली. गणा पण केवढा चिडला होता. तसं नाही, भाऊच्या डोक्याला हेडाक असतं आणि भाऊच्या स्वभाव जाऊ नको. भाऊ म्हणजे फणसाचं दुसरं रूप आहे. आज वरनं जरी तुम्ही काठी चुलत्या घातलं पुतण्या ना, ना एका सारखीच आहेत. बरं का एका माळेचं म्हणी तुम्ही दोघं. एकाच माळाचं म्हणे आपण तिघांनी वावाय नाही कुणी आणि त्यात आता अण्णा वावलाय गुरु म्हणी. एक काम करतो 5 किलो अन्नाला मोठं आणतो 5 किलो हा. बॅकलॉगच भरून काढतो. लय खुश वाटेल अण्णावर. पण अण्णा मात्र वडापाव तोंडाचा करताय बरं का. ब्युटी पार्लरला जायचं होतं म्हणून रुसली. इथं किरकोळ शहरात गावातल्या सगळ्या बायका पुढे गेल्या, मीच राहिले घरी. मी आहे ना तुला. विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर.